नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। या व्हिडिओमध्ये आपण रीडिंग कॉम्प्रिहेन्शनची जी स्किल आहे याबद्दल माहिती घेणार आहोत। आपल्याला पॅसेज परीक्षेमध्ये विचारलेले असतात, बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला यावर प्रश्न असतात। जवळपास सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला रीडिंग कॉम्प्रिहेन्शनवर आधारित प्रश्न असतात। त्यामुळे हे अत्यंत महत्त्वपूर्ण असा टॉपिक आहे जो आपल्याला इंग्रजी ग्रामरमध्ये सुद्धा उपयुक्त ठरणार आहे। तर यामुळे आपल्या रीडिंग कॉम्प्रिहेन्शनमध्ये आपलं रीडिंग किती आहे, अंडरस्टँडिंग किती आहे, एखाद्या पॉईंट्सबद्दल आपण किती चांगल्या पद्धतीने ॲनालिसिस देऊ शकतो। भविष्यामध्ये जर तुम्ही अधिकारी पदाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुमचे थॉट प्रोसेस हे अगदी चांगल्या पद्धतीने व्यक्त करता येतात का, किंवा एखाद्या प्रॉब्लेमवर तुमची ॲनालिटिकल स्किल किती इम्प्रूव्ह आहे, अशा बऱ्याचशा गोष्टीसाठी आपल्याला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन अत्यंत गरजेचं असतं। ज्याच्यामध्ये आपल्याला विविध टॉपिक्सवर आधारित आपण रिसर्च करत असतो। जसं की एखाद्या विद्यार्थ्यांना पुढे चालून रिसर्च फील्डमध्ये काही काम करायचं असेल तर त्यांनासुद्धा एखादी डाटा जो आहे तो व्यवस्थितरित्या ॲनालाइज करता येणं गरजेचं आहे, तरच ते पुढे चालून त्या गोष्टी करू शकतील। करंट इव्हेंट्स ज्या आहेत त्यावर आधारित माहिती आपल्याला ग्रॅब करण्यासाठी जास्त करून आपण जर पाहिलं तर इंग्रजीमधून आपण नॉलेज जेव्हा घेतो तर आपल्याला वर्ल्ड वाईड लेवलवर आपलं जो काही काम असेल ते रिप्रेझेंट करता येतं किंवा ते दाखवता येतं। आणि मग त्यामुळे आपल्याला इंग्रजी जे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे ही टेक्निक आणि ही टिक्स ही जी महत्त्वाची गोष्ट आहे ही समजून घेणं आणि त्याचा सराव करणं अत्यंत गरजेचं आहे। इथे आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी जसं की इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा आपल्याला जो रीडिंगच्या टेक्नॉलॉजी रीडिंग ट्रिक्सचा आपल्याला फायदा होतो, कारण त्यावरून आपली स्पीकिंग स्किल तर इन्हान्स होतेच होते, पण आपली जी कॉम्प्रिहेंड करणं, एखाद्या गोष्टीबद्दल आपण ॲनालिसिस करणं, आपला व्ह्यू पॉईंट देणं, याच्यासाठी आपल्याला ते महत्त्वाचं असतं। आपल्याला बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आपल्याला जर स्वतःचं बुक लिहायचं असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला ती टेक्निक जी आहे उपयोगी ठरणारी आहे। तर आपण पहिलं महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया की आपण जे रीडिंग कॉम्प्रिहेन्शनवर आधारित आलेले आपल्याला प्रश्न असतात परीक्षेमध्ये ते आपण कसे पटकन सोडवू शकू। तर यामध्ये आपण काय करू शकतो की आपल्याला परीक्षेमध्ये पॅसेज दिलेला असतो आणि त्या पॅसेजवर आधारित काही प्रश्न विचारलेले असतात। मग ते प्रश्न आपल्याला त्या पॅसेजमधून सोडवायचे असतात आणि त्याचे ऑप्शन्स पण आपल्याला दिलेले असतात, त्यातून आपल्याला हा प्रश्न सोडवायचा असतो। रिव्हर्स सायकोलॉजीमध्ये काय करायचं, यूज रिव्हर्स सायकोलॉजी अँड रीड द क्वेश्चन फर्स्ट। तर बरेच वेळेस आपण पॅसेज वाचतो आणि नंतर प्रश्न वाचतो आणि परत पॅसेज वाचतो, मग आपला वेळ वायाला जातो। त्यापेक्षा आपण पहिले प्रश्न वाचले आणि त्यानंतर पॅसेज वाचला तर आपल्याला एक लक्षात येतं की आपल्याला हे यांचा आन्सर्स आपल्याला ह्या पॅसेजमधून द्यायचा आहे किंवा याच्या संदर्भात ॲनालिसिस आपल्याला द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला महत्त्वाचे मुद्दे त्याच्यातील जे आहेत ते अंडरलाईन करणं आणि अननेसेसरी ज्या थिंग्स आहेत त्या थोडं अवॉइड करणं, कारण आपल्याला वेळेचं बंधन असतं, तर त्यासाठी ते उपयुक्त ठरणारं आहे। त्यानंतर तुम्ही महत्त्वाची आयडिया कोणती आहे पॅसेजमध्ये, सेंट्रल आयडिया कोणती आहे ती पाहणं गरजेचं आहे, कारण मग पूर्ण डिटेल्स आपण वाचून ते पूर्णच पाहत बसलो, समजा आकडेवारी वगैरे दिलेली आहे तर ते आपल्याला जर विचारलेलं असेल तर ते इन डिटेल आपण वाचलं तर आपल्याला ठीक आहे, नाही तर मेन आयडिया आपला जो आहे तो महत्त्वाचा मुद्दा असला पाहिजे। त्यानंतर मेमरायझिंग करत बसायचं नाही। आपल्याला बऱ्याच वेळेस काय होतं की आपण मेमराईज करायला लागतो थिंग्स, किंवा पहिलं हे दिलेलं आहे, मग एखादी ऐतिहासिक जेव्हा आपल्याला पॅसेज दिलेला असतो त्या पॅसेजमध्ये आपल्याला काही घटना त्यांनी रंगवून पण सांगितलेल्या असतात, मग त्या आपण मेमराईज करत बसलो तर मग आपला वेळ व्हायला जाऊ शकतो। आपल्याला वेळेचं बंधन पाळायचं असतं, त्यामुळे मेमराईज करत बसू नका। प्रत्येक गोष्ट आपल्याला जी महत्त्वाची आहे अंडरस्टँड करा, त्याचा फ्लो काय आहे, स्ट्रक्चर काय आहे, सेंट्रल आयडिया काय आहे, आणि मग त्याच्यानुसार आपल्याला ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्यानुसार मग आपण ॲनालिसिस करायचं आहे। आपल्याला ओव्हर इम्पेसायझिंग ऑन व्होकॅब्युलरी की प्रत्येक व्होकॅब्युलरीचा अर्थ काय होईल किंवा काय होईल इन डिटेल, स्पेलिंग्स वगैरे असं पूर्ण इन डिटेल जेव्हा आपण त्या टाईमला असतो एक्झामिनेशनच्या टाईमला, त्यावर आपल्याला लक्ष द्यायचं नाही आहे। डू नॉट गेट स्टक ऑन पर्टिक्युलर वर्ड्स फॉर मिनिंग, की आता तुम्हाला याचा मिनिंग येत नाही आहे तर तिथेच तुम्ही त्याचा जास्त विचार करत बसलात असं न करता पुढे चला। तुम्हाला त्याच्यावर आधारित प्रश्न असेल तर तुम्हाला विचार करायचा ऑप्शन्स तर दिलेलेच असतात, त्यातून आपल्याला अजून विचार करताच येतो।
त्यानंतर आपल्याला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन जे आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी काय करता येईल, तर यामध्ये आपण पहिला महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया, ज्यामध्ये आपण अंडरस्टँड आणि रिइव्हॅल्युएशन जे आहे की करंटली रीडिंग जो आहे आपला तो किती आहे. कारण बऱ्याच वेळेस आपण रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचे प्रश्न सोडवतो पण त्याचा सराव करायचा असतो हे आपल्याला माहीतच नसतं. मग यासाठी काय करायचं की आपण आपल्याला कुठलंही स्किल शिकायचं आहे, तर रीडिंग स्किल असेल, कॉम्प्रिहेन्शन स्किल असेल, रायटिंग स्किल असेल, एसे रायटिंग असेल, त्या संदर्भातील माहिती आपण अगोदर व्यवस्थितरित्या घेणं की ती स्किल आपण कशी ॲक्वायर करू शकतो आणि त्यानुसार सराव करणं गरजेचं आहे. नुसती सराव करणं गरजेचं नाही, त्यामध्ये असलेल्या चुका आपल्याला समजून घेणं, त्या चुकांमधून आपल्याला त्या चुका कमी करण्यासाठी प्रयत्न करणं, वेळेचं योग्य व्यवस्थापन करणं आणि आपल्या टीचर्सचं किंवा आपल्या गुरूंचं ॲनालिसिस घेणं हे गरजेचं असतं. म्हणजेच आपल्याला कळतं की पुढच्या वेळेस आपण काय इम्प्रूव्हमेंट करायची आहे. त्यानंतर आपलं जे कॉम्प्रिहेन्शन आहे त्यावर कॉन्सन्ट्रेट आपण करायचं आहे. आपण लॅग करायचं, लॅग आफ्टर अ पिरियड ऑफ टाईम, आणि पुढे काय करायचं, स्टार्ट टू स्लोली बिल्ड अप युअर स्टॅमिना. तुम्हाला तुमचा स्टॅमिना वाढवायचा आहे वाचण्याचा. म्हणजे कसं होतं की आपण जेव्हा हे जे आहे म्हणजे रीडिंग स्किल जे आहे ना त्यामध्ये आपल्याला आपल्या नजरेमध्ये आपण किती शब्द एका वेळेस ग्रॅब करू शकतो. कारण आपल्याला वाचन करणं म्हणजे आपण पुटपुटून वाचणं किंवा मोठ्याने वाचणं याच्यासाठी आपण एक स्पॅन घेतो, आपल्याला वेळ लागतो. पण जेव्हा आपण मौन वाचन जे म्हणतो की आपण मनातल्या मनात वाचन करतो तेव्हा आपण ते कमी वेळामध्ये करू शकत असतो. आणि त्यामुळे मग त्याच्यात स्पॅन आपण ठरवायचा किती वेळ घ्यायचा आहे आपल्याला. 20 मिनिट्सचा ब्रेक, 20 मिनिट्सचं तुम्ही टायमर ठेवा वाटलं तर. आणि त्यामध्ये तुम्हाला किती पॅसेज तुम्ही वाचून घेतायत किंवा किती वर्ड्सचं तुमचं रीडिंग झालेलं आहे, ॲक्नॉलेजमेंट किती झालेलं आहे. आणि मग हळूहळू तुम्ही डेली प्रॅक्टिस जेव्हा तुम्ही करत जाल, रोज अर्धा तास, 1 तास, अर्धा तास, तेव्हा तुमची ही स्किलसुद्धा आपोआपच इम्प्रूव्ह होणारी आहे. त्यानंतर आपल्याला व्होकॅब्युलरी आपली इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. अर्थातच वर पण आपण हा मुद्दा पाहिला होता की एखादी शब्द जर आपल्याला माहितीच नसेल तर तो इम्प्रूव्ह करणं आपल्याला अवघड जातो. मग आपल्या व्होकॅब्युलरी आपल्याला इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. रीडिंग आणि कॉम्प्रिहेन्शन रिले ऑन कॉम्बिनेशन ऑफ व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरी म्हणजे शब्दसंग्रह, कॉन्टेक्स्ट म्हणजे त्याच्यात दिलेल्या बाबी, इंटरॅक्शन ऑफ वर्ड्स, एकमेकामध्ये वर्ड्सचं जे इंटरॅक्शन आहे त्यावर त्या गोष्टी गरजेच्या आहेत. त्यानंतर आपल्याला प्रत्येक गोष्ट समजून घेताना आपण व्होकॅब्युलरी हे महत्त्वाचं ठरतं. कारण व्होकॅब्युलरीचं नॉलेज असेल तर ती पटकन आपल्याला लक्षात येते आणि रिटन कम्युनिकेशनमध्ये सुद्धा आपल्याला फायदा होतो. आपण बऱ्याच वेळेस आपला वेळ वायाला घालवतो, कुठे आपण गेलेत किंवा प्रवासात आहात तर त्यावेळेस आपण थोडंसं रीडिंग केलं, महत्त्वाचे मुद्दे आपण थोडेसे समअप केले तर त्यामध्ये आपला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन तर वाढेलच वाढेल, पण आपलं नॉलेज पण वाढेल, व्होकॅब्युलरी पण वाढेल आणि महत्त्वाचं म्हणजे आपला कॉन्फिडन्स पण वाढणारा आहे. तर बघा आता सॅम्पल क्वेश्चन आपल्याला कसं येतो हा पाहूया आपण. तर त्यावरून आपल्याला प्रश्न कसे सोडवायचे असतात हे लक्षात येतील. तर आपण जसं आपण पहिल्यांदा पाहिलं अगदी तशा स्वरूपातच आपण पहिले प्रश्न पाहूया आणि मग तुम्हाला पॅसेजमधून मग ते सोडवताना कुठे फोकस करायचं हे लक्षात येणारच आहे. पहिला प्रश्न बघा, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द अप्रोचेस ऑफ सोक्रेट्स अँड ॲरिस्टॉटल. आता सोक्रेट्स आणि ॲरिस्टॉटलच्या अप्रोचेसमधला डिफरन्स आपल्याला विचारलेला आहे पहिल्या प्रश्नामध्ये. दुसरा प्रश्न आपल्याला दिला, व्हाय डू एज्युकेशनलिस्ट कन्सिडर फिलॉसॉफी अ वीक वुली फील्ड. वीक वुली फील्ड असं ते का विचार करतात असा आपल्याला एक दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न आपल्याला दिला आहे, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय द टर्म ऑफ पेरिनियलिझम असं आपल्याला दिलेला आहे. तर यातून आपल्याला तो कॉम्प्रिहेंड करायचा आहे. पॅसेजमध्ये आपल्याला हा शब्द आता लगेचच लक्षात राहील आणि पॅसेजमध्ये आला तर आपण लगेचच सांगू शकू. त्यानंतर आपल्याला वेअर प्लॅटोज बिलीफ अबाउट एज्युकेशन डेमोक्रॅटिक. प्लॅटोचा एक बिलीफ आपल्याला विचारला आहे, हा एक प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे. तर अशा प्रकारे आपण 4 प्रश्न पाहिले, त्याच्यातले कीवर्ड्स आपण शोधले. आता आपण पॅसेज वाचूया आणि मग आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत हे आपण लक्षात घेऊया. चला आपल्याला लक्षात येतं का हे पण आपण पाहूया त्याच्यामध्येच. आता इथे ॲरिस्टॉटलच्या साहाय्याने आपल्याला आणि म्हणजे ॲरिस्टॉटल, प्लुटो यांचा संदर्भ आपल्याला दिसतोय. म्हणजे सायकोलॉजी संदर्भात हा पॅसेज आहे ही आपल्याला लक्षात येतं. आता बघा, फिलॉसॉफी ऑफ एज्युकेशन इज लेबल अप्लाइड टू द स्टडी ऑफ द पर्पज, प्रोसेस, नेचर अँड आयडियल ऑफ एज्युकेशन असं दिलं आहे. It can be considered a branch of both philosophy and education. Education can be defined as the teaching and learning of a specific skill and the imparting of knowledge.
तर आता इथे काय डिफाईन केलं आहे की एज्युकेशन हे काय आहे, तर टीचिंग अँड लर्निंग ऑफ अ स्पेसिफिक स्किल अँड इम्पार्टिंग ऑफ नॉलेज. तर मी अगोदर पण बऱ्याच वेळेस सांगते, इथे पॅसेजमध्ये दिलं तर आपण आपलं न सांगता पॅसेजमधलं घेऊया की एज्युकेशन म्हणजे फक्त घेणं नाही आहे, तर त्याचं इम्पार्टिंग करणं, आपण व्यवहारामध्ये उपयोगात आणणं, जजमेंट देणं आणि विजडम करणं, म्हणजे वापर करणं, विजडमवाली लाईफ जगणं, ह्या गोष्टीसाठी ते इम्पॉर्टंट आहे. Something broader than the social institution of education we often speak of. Many educationalists consider it a weak and woolly field, too far removed from the practical application of the real world to be useful. But philosophers dating back to Plato and ancient Greek have given the area much thought and emphasis, and there is a little doubt that their work has helped the shape the practice of education over the millennia. तर अशा प्रकारे इथे माहिती दिली. पुढे दिले, प्लेटो इज द अर्लिएस्ट इम्पॉर्टंट एज्युकेशनल थिंकर अँड एज्युकेशन इज अन इसेन्शियल एलिमेंट इन रिपब्लिक. हिज मोस्ट इम्पॉर्टंट वर्क ऑन फिलॉसॉफी अँड पॉलिटिकल theory written around 360 BC. In it, he advocates some rather extreme methods, removing children from their mother's care and raising them as wards of the state, and differentiating children suitable to the various castes, the highest receiving the most education so that they could act as guardians of the city and care for the less able. He believed that education should be holistic, including facts, skills, physical discipline, music, and art. Plato believed that talent and intelligence are not disturbed genetically and thus is found in children born to all classes. Although his proposed system of selective public education for an educated minority of the population does not really follow a democratic model. Aristotle considered human nature, habit, and reason to be equally important forces to be cultivated in education, the ultimate aim of which should be to produce good and virtuous citizens. He proposed that teachers and led their students systematically, and that repetition be used as a key tool to develop good habits. Unlike Socrates, emphasized on questioning his listeners to bring out their own ideas, he emphasizing the balancing of the theoretical and practical aspect of subject taught, among which he explicitly mentions reading, writing, mathematics, music, physical education, literature, history, and wide range of science, as well as play, which he also considered important. During the medieval period, the idea of perennialism, आता आपल्याला पेरिनियलिझमवर एक प्रश्न होता, हे आपल्याला लगेच लक्षात आला, was first formulated by S.T. Thomas Aquinas in his work De Magistro. Perennialism holds that one should teach those things deemed to be everlasting importance to all people everywhere, namely principle and reasoning, not just fact, which are apt to change over time, and that one should teach first about people, not machines or techniques. It was originally religious in nature, and it was only much later that a theory of secular perennialism developed. During the Renaissance, in the French skeptic Michel de Montaigne was one of the first to critically look at education. Unusually for his time, Montaigne was willing to question the conventional wisdom of the period, calling into questions the whole edifice of the education system and the implicit assumption that university educated philosophers were necessarily wiser than uneducated frame workers. For example, आता इथे पहिला प्रश्न आपण अगोदरही पाहिला होता, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अप्रोचेस ऑफ सोक्रेट्स अँड ॲरिस्टॉटल. तर सोक्रेट्स आणि ॲरिस्टॉटल्समधल्या विचारांचा काय डिफरन्स आहे हे सांगायचं होतं. ॲरिस्टॉटल फेल्ट द नीड फॉर रिपिटेशन टू डेव्हलप गुड हॅबिट्स इन स्टुडंट, अँड सोक्रेट्स फेल्ट दॅट द स्टुडंट्स नीड टू बी कॉन्स्टंटली क्वेश्चन. ॲरिस्टॉटल काय म्हणतात, फेल्ट द नीड फॉर रोट लर्निंग, सोक्रेट्स एम्फसाइज्ड डायलॉगिक लर्निंग. देअर वॉज नो डिफरन्स. ॲरिस्टॉटल एम्फसाइज्ड द इम्पॉर्टन्स ऑफ पेइंग अटेन्शन टू ह्युमन नेचर, आणि सोक्रेट्स एम्फसाइज्ड सायन्स. तर हा प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित पाहिला तर आपल्याला
आता ऑप्शन काय येतं तर पहिलंच ऑप्शन करेक्ट आहे. आपण पाहिले की त्यांचं अप्रोचेस जे आहेत ते डिफरंट आहेत, म्हणून तर आपल्याला प्रश्न विचारला आहे. अँड दिस डिफरन्स इज क्वाईट एक्सेप्टली एक्सप्लेन्ड इन द 4th पॅरेग्राफ. तुम्हाला जेव्हा 4th पॅरेग्राफ आपण पाहतोय तिथे आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की ॲरिस्टॉटल फेल्ट द नीड फॉर रिपिटेशन टू डेव्हलप गुड हॅबिट. मी बऱ्याच वेळेस आपल्या ह्याच्यावर कम्युनिटी पोस्टमध्ये पण सांगते की जो आपल्याला गुड हॅबिट्स मेंटेन करायचे असेल तर त्याला आपल्याला रिपिटेशन करावं लागेल, तरच ती आपल्या हॅबिट ही सबकॉन्शियस माइंडमध्ये राहील आणि आपण तो रिपीटेडली करू शकाल आणि आपण थोडेसे इन्हान्स होऊ शकाल. आणि सोक्रेट्स फेल्ट दॅट स्टुडंट्स नीड टू बी कॉन्स्टंटली क्वेश्चन. तर क्वेश्चन्स आपण विचारत असतो तर स्टुडंटच्या माइंडमध्ये काही ना काही प्रश्न निर्माण होतात आणि जेव्हा प्रश्न निर्माण होतात तेव्हा ते विचार करतात. पुढचा प्रश्न बघूया. व्हाय डू एज्युकेशनिस्ट कन्सिडर फिलॉसॉफी अ वीक अँड वुली फील्ड. आता ही फिलॉसॉफी ऑफ वीक अँड वुली फील्ड हा आपल्याला आलेला मुद्दा आहे, ज्याच्यात ऑप्शन दिलेत. इट इज नॉट प्रॅक्टिकली ॲप्लिकेबल, इट इज थेरॉटिकली कन्सेप्ट आर इझिली अंडरस्टूड, इट इज इरिलिव्हेंट एज्युकेशन, नन ऑफ द अबोव असे ऑप्शन दिलेत. पण याचं ऑप्शन कोणतं येतं? द फर्स्ट ऑप्शन आहे करेक्ट. तर एज्युकेशनलिस्ट बिलीव्ह दॅट फिलॉसॉफिकल ॲब्स्ट्रॅक्शन आर नॉट सुटेबल फॉर प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन. तर फिलॉसॉफिकल ॲब्स्ट्रॅक्शन्स ज्या आहेत त्या प्रॅक्टिकल ॲप्लिकेशनसाठी उपयुक्त नाही आहेत असं त्या पॅसेजमध्ये आपल्याला दिलेलं आहे. आता पेरिनेलिझम ही कन्सेप्ट दिलेली होती आणि आपल्याला त्याच्यातून काय अर्थ निघतो हा विचारला आहे. इट रेफर्स टू समथिंग विच इज अ सीजलेस इम्पॉर्टन्स, it refers to something which is quite unnecessary, it refers to something which is abstract and theoretical, it refers to something which existed in the past and no longer exists now. तर आपण जर पॅसेज व्यवस्थित वाचला तर आपल्याला काय लक्षात येतं की द फर्स्ट ऑप्शन जे आहे ते करेक्ट आहे. तर यामध्ये आपल्याला ऑप्शन कोणतं तर रूट वर्ड ऑफ पेरिनेलिझम, पेरिनियल विच मीन्स सीजलेस, सीजलेस याचा अर्थ होतो की सीजलेस असा त्याचा अर्थ होतो, जो आपल्याला पॅसेजमधून पण लक्षात येतो. पुढचा प्रश्न घेऊया. वेअर प्लॅटोज बिलीफ अबाउट एज्युकेशन डेमोक्रॅटिक. तर प्लॅटोचं म्हणणं होतं का की एज्युकेशन जे आहे ते डेमोक्रॅटिक आहे की रिपब्लिक आहे. तर ही बिलीव्ड दॅट ओनली द रिच हॅव द राईट टू अक्वायर द एज्युकेशन. दुसरं म्हणे यस. तिसरा दिला आहे ही बिलीव्ड दॅट ओनली अ सिलेक्ट फ्यू आर मीन टू अटेंड द स्कूल. अँड फोर्थ दिलं आहे ही बिलीव्ह दॅट ऑल पीपल्स आर नॉट टॅलेंटेड. तर प्लॅटोचं बिलीफ काय होतं तर सेकंड ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. म्हणजेच काय तर प्लॅटोज बिलीफ वेअर डेमोक्रॅटिक बट नॉट हीज सजेस्टेड प्रॅक्टिसेस. तर त्याचं म्हणणं होतं डेमोक्रॅटिक असावं पण त्याचं जे प्रॅक्टिसेस आहेत ते तसं सजेस्ट करत नाहीत. आता तुम्हाला जर पॅसेज समजताना थोडं अवघड वाटलं तर पॅसेज तो परत वाचायचा किंवा त्याचा प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडत नाही आहे असं वाटलं तर ती ओळ आपण पॅसेजमधून थोडीशी फास्टमध्ये स्किमिंग मेथड की असं बघा तर मला हे पॉईंट पाहिजे असेल तर मग मी कुठला पॉईंट पाहिजे तो तिथे जाणार आणि तिथे थोडंसं रीडिंग करणार. असंच मग आपण करायचं, स्किमिंग मेथडचा वापर करायचा आणि मग तो प्रश्न आपण परत एकदा पाहायचा आणि मग सोडवायचा. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नांचा सराव करायचा आहे जेणेकरून आपल्याला अधिकाधिक मार्क्स संपादित तर करता येतीलच पण एक चांगला नागरिक घडण्यासाठी एक उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व बनण्यासाठी सुद्धा उपयुक्त अशी मदत होईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला, आपल्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.